नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात शेतशिवार रस्त्यांच्या वादांनी अनेक वर्षे शेतकऱ्यांना त्रस्त केले होते। न्यायालयीन प्रक्रिया, वेळ आणि खर्च यामुळे अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहत होती। मात्र आता कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तिथेच न्यायनिवाडा करण्याचा अभिनव प्रयोग सुरू केला आहे। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महसूल विभाग लोकहिताची कामे झपाट्याने करत आहे। त्यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे कोपरगाव पॅटर्न। कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमामुळे वर्षभरात आत्तापर्यंत 75 प्रकरणे बांधावरच निकाली निघाली असून 60 किलोमीटरहून अधिक शेतरस्ते मोकळे झाले आहेत। कोपरगाव तालुक्यात शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो। मात्र जमिनींचे विभाजन, खरेदी विक्री आणि कौटुंबिक वाटणीमुळे अनेक ठिकाणी शेतरस्त्यांवरून वाद निर्माण होत होते। यामुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेश सावंत यांनी बांधावरच न्यायनिवाडा हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमात प्रशासन थेट शेतात जाऊन दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकत पंचांच्या समक्ष महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व मामलेदार न्यायालय अधिनियमाअंतर्गत जागेवरच न्यायनिवाडा करून निर्णय देत आहे। निकाल लागूनही लोकांमध्ये समाधानाचं वातावरण कधी बघायला भेटत नव्हतं त्या लोकांमध्ये। मग त्याच्यात काय करता येईल, याच्यावर काय उपाय करता येईल याची मी थोडा शोध घेतल्यानंतर आपण बांधावरच जाऊन हे न्यायनिवाडे करू शकतो का या पद्धतीचा मी थोडा पाठपुरावा केला आणि आपल्या राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया सर यांनी ज्या पद्धतीनं शेत रस्त्यांबाबत भूमिका घेतलेली आहे। आमचे जिल्हाधिकारी दर महिन्याला आणि दर आठवड्याला मंगळवारी या गोष्टींचा आढावा घेतात की किती रस्ते मोकळे केले, किती रस्ते पेंडिंग आहेत। तर याच्यामध्ये मी सुरुवातीला 1-2 केसेसमध्ये लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या केसेसमध्ये त्यांनी निश्चितपणे सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्या केसमध्ये जागेवरच मला न्याय त्यांना देता आला। मागील काही महिन्यांपूर्वी 2 सेवानिवृत्त शासकीय अधिकाऱ्यांमध्ये अनेक वर्ष रस्त्याचा वाद सुरू होता। प्रकरण थेट उच्च न्यायालयापर्यंत गेले होते। मात्र तहसीलदार महेश सावंत यांच्या पुढाकारातून अवघ्या काही तासात प्रकरण मिटले आणि वादी व प्रतिवादी एकत्र दिसले। मी गोरखनाथ जगन्नाथ कोले, राहणार शिर्डी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी असून माझे क्षेत्र वेस येथील क्षेत्र, या क्षेत्रामध्ये 110-111 मध्ये रस्ता केस म्हणून एक हायकोर्टापर्यंत गेलेली केस तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समंजसपणे आम्ही मिटवली आहे। आम्ही सर्व आनंदी झालो आहे। तहसीलदार साहेबांच्या मदतीने आमची जी केस मिटली 110-111/3 111/10 त्याबद्दल आम्ही साहेबांच्या आभारी आणि सगळे आनंदी, सगळ्या शेतकऱ्यांनी असंच वागावं। या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंगणी येथील पारधी वस्तीचा वाद। 2010 पासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर सामंजस्याने सुटला। रस्त्याअभावी पारधी समाजातील 150 नागरिकांना रहदारीसाठी मोठ्या अडचणी येत होत्या। तहसीलदार महेश सावंत यांनी रात्री 10 वाजेपर्यंत पारधी वस्तीवर थांबून शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि अखेर 10 फूट रुंद व 1600 फूट लांबीचा रस्ता पारधी समाजातील वस्तीला व त्यांच्या शेताला उपलब्ध करून दिला। मारुती चव्हाण, राहणार हिंगणी। आमचा 10 ते 15 वर्षाचा वाद होता रस्त्याचा। तर सरपंच, पोलीस पाटील, तहसीलदार आमचा हा वाद मिटवला, बांधावरच मिटवला। तहसील साहेबांना आभार। शेत जमिनींचे विभाजन आणि हस्तांतरामुळे रस्त्यावरील वाद वाढले आहेत। तहसीलदार महेश सावंत यांनी आत्तापर्यंत 75 प्रकरणे बांधावरच निकाली काढली आहेत। यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम, खर्च आणि मानसिक तणाव वाचले आहेत। तसेच तहसीलदारांच्या या उपक्रमामुळे उपविभागीय कार्यालयात अपील प्रकरणांच्या संख्येत कमालीची घट झाली असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत। प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता मिळाला पाहिजे हा शासनाचा उद्देश आहे। वाद सामंजस्याने सुटल्यामुळे गावात जय पराजयाची भावना राहत नाही, हेच या उपक्रमाचे खरे यश आहे।
या संपूर्ण 75 प्रकरणात 634 कुटुंबासह अंदाजे 6,000 शेतकऱ्यांचा थेट संबंध होता. अनेक वर्ष रस्त्यासंदर्भात खटले सुरू असल्याने वादी प्रतिवादींना कोर्ट कचेरी, पोलीस स्टेशन, येण्याजाण्याची वेळ, दिवसाचा रोजगार असे अनेक खर्चिक बाबी येत होत्या. प्रत्येकी अंदाजे 10,000 रुपयाचा खर्च गृहीत धरला तरी 6 कोटी रुपये थेट शेतकऱ्याच्या खिशातून खर्च होणारे वाचलेले आहेत. शिवाय या सर्वाचा मानसिक तणाव कमी होऊन सामाजिक सलोखा निर्माण होण्यास मदत झाली आहे. कोपरगाव तालुक्यात सुरू झालेला बांधावरच न्याय निवाडा हा अभिनव प्रयोग आता राज्यासाठी आदर्श ठरत आहे. प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेत रस्त्यांचे विवाद जागेवरच सोडवत असल्याने ग्रामीण भागात महसूल प्रशासनाच्या प्रति विश्वास, पारदर्शकता आणि सामंजस्याचे नवे नाते निर्माण होत आहे.